महत्वाची बातमी आहे ती पुण्यातून। पुणे सोलापूर मार्गावर स्कूल बसचा भीषण अपघात झालाय। बसच्या मागची काच फोडून सळया बसमध्ये शिरल्या। बसमधील 5 ते 6 मुलं यात किरकोळ जखमी झाली आहेत। बसमध्ये एकूण 60 विद्यार्थी होते जेव्हा हा अपघात झाला। नेमकं काय घडलं जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांच्याकडून। अविनाश, कसा झाला हा अपघात? हेमाली, पुणे सोलापूर महामार्गावर कांबळे स्टॉप जवळ हा अपघात घडला। या अपघातादरम्यान आपण दृश्यामध्ये पाहू शकतोय की एक पिकअप टेम्पो आहे ज्याच्यामध्ये लोखंडी सळ्या आहेत ज्या बांधकामासाठी वापरल्या जातात त्याची वाहतूक केली जात होती। आणि हा जो पिकअप टेम्पो आहे समोरच्या स्कूल बसला धडकलेला आहे आणि या स्कूल बसमध्ये जवळजवळ 50 ते 60 विद्यार्थी होते आणि याच्यातले काही विद्यार्थी जे आहेत ते जखमी झालेले आहेत। आता त्यामध्ये किती जण गंभीर जखमी झाले आहेत या संदर्भातली संपूर्णतः माहिती ही आता आपल्याला थोड्याच वेळात उपलब्ध होऊ शकेल। मात्र पुणे सोलापूर मार्गावर हा जो भीषण अपघात झाला त्याच्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती। बराच वेळ वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलीस प्रशासन हे सतर्क झाले होते। मात्र या अपघातामध्ये आता कोणकोणते विद्यार्थी जखमी झाले, कारण अशा पद्धतीने जी वाहतूक होती पिकअप टेम्पोची ती अत्यंत घातक अशी आहे आणि याच्यामध्ये पोलिसांनी देखील कारवाई करणं हे गरजेचं आहे, कारण अशा होत असताना डोळ्यात का होते हे पाहणं देखील गरजेचं आहे। नक्कीच अविनाश, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।